हॅलो, हाय, नमस्कार नमस्कार. मी आहे अर्चना गायकवाड वाईफ कोरियन या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. हे बघा, हे आहे आमचं जांभळाचं झाड. ते मी आता तुम्हाला हे करून दाखवते. आणि तिकडे पुढं आमचं दुकान आहे. हे बघा, ह्या रस्त्याने आम्ही जात येत असतो. बघा आमची लाडूबाई. आता आमची ही श्रद्धाबाई लाडूबाई काय गोडवानी त्या पिल्ल्याला घेऊन बसली. अगं बाई 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 बाई, अगं बाई 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 बाई, काय गोडवानी बसली ती. बाबा 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 बाबा, द्या ठेवून त्यांना लवकरात लवकर. आता सावली आली ते लगेच ऊन आले बघ. पडशीन मरशीन, चांगली पडली तर मरशीन. अगो ग, दे ठेवून तिला, दे ठेवून तिला. चल चलो, आता आम्ही चाललोय आता जांभळं पाडायला. अगं श्रद्धा, तिथे आहे ना जनगणनावाले सर आलेले वाटतं. ते जनगणनावाले सर, त्या यांची इथं बघ. कोणाची? ते तिकडं ते दिसते. हळूच या, सऱ्या नको मोडू, काढा काढा. नाही ते बघ तिथं बसलेले ते बाहेर. त्यांच्या तिकडंच म्हणते. अगं हे बघ, पडू राहिले. हे बघ, हे बघ. खराब नाही, खराब आहे, पक्ष्यांनी खाल्लेले असणार आहे. नको आहे. थांब, मी त्याच्या बिया ना इथंच टाकून देते कुठतरी. हे ना, याला परत दुसरं हे येईल. हे बघा, आमच्या जांभळाचं झाड आणि जांभळं पिकलेले होतं. फक्त कच्चे नको पाडू शकतो. थांब अगं श्रद्धा, नको ना. पडलं 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 पडलं. द खाय, तू खाय. कैरी सापडली, कैरी सापडली, कैरी सापडली. अय्यो, किती कैऱ्या पाडल्या आम्ही. अय्यो, जांभळा नाही, जांभळा अजून. तर नवीन माल आलेला आहे आपला. आणि कॉटनच्या अशा साड्या मागवलेल्या आहेत. सिंगलच पीस मागवले आहे. मागच्या वेळेस भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटला होता कॉटन साड्यांमध्ये. आणि दुसरी गोष्ट की खूप ह्यावेळेस 3 पीस सूट आणलेले आहेत. म्हणजे काही सॅटिन सिल्कमध्ये आणले आहे, काही कॉटन प्लस कॉटन 60 प्लस असं आणलेलं आहे. 2-3 प्रकारचे 1 पीस आणलेले आहेत. म्हणजे गाऊन जो पूर्ण लेंथ असतो तर आणलेला आहे. थोडासा ताणतणाव आहे, पण होईल, सगळ्या गोष्टी होईल व्यवस्थित. करू आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित, याच आशेवर चाललेलो आहे. आणि कालच 1 तारीख झाली
तर 1 तारखेला हा जागतिक वाढदिवस दिन म्हणून साजरा करतात. कारण त्या दिवशी खूप जणांचे वाढदिवस असतात. अगदीच माझ्या आई, मावशी, काका, मामी, म्हणजे बऱ्याचशा जवळच्या लोकांचे वाढदिवस 1 जूनला असतात. पण खरी जन्मतारीख त्यांची 1 जून असते का? तर नाही. पूर्वीच्या काळी बराचसा समाज असा अडाणी असायचा आणि अडाणी असलेला समाज त्यांना फक्त काय लक्षात राहायचं की आपण जर विचारलं त्यांना की तुमचा जन्म कधी झाला आहे किंवा त्यांची जन्मतारीख काय, तर ते बघा असे सांगायचे. म्हणजे मला सांगितलेलं म्हणून मी तुम्हाला सांगते की ते सांगायचे की त्या दिवशी नाही का आमावस्या होती किंवा त्या दिवशी असा सण होता आणि मग अशा सणाला मग त्यावेळेस झालेलं आहे आणि हिची डिलिव्हरी झालेली मग माझी झालेली आहे असं पण सांगतात. त्याच्यामुळे मग जेव्हा शाळेत जायच्या वेळेस त्या मुलाला किंवा मुलीला अडचण यायची तेव्हा मग 1 जून अशी तारीख टाकून त्या मुलीला त्या दुसऱ्या वर्गात घातलं जायचं. म्हणून 1 जूनच्या दिवशी सगळ्या लोकांचे बड्डे असतात. आता राहिला दुसरा विषय आपला की आपण तर आता तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आता की कपडे वगैरे सगळे आपण आणलेले आहे. तर आपल्याला आता त्याचं सेल करायचं आहे. तर मी यूट्यूबला पण त्याचं व्हिडिओ म्हणजे एकदा व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मी कोणते ड्रेस आणले किंवा काय, आणि फेसबुकला पण टाकणार आहे मी. तर बघू काय होतं आहे, काय रिस्पॉन्स भेटतो आहे. तसा पहिल्या वेळेस तर छान रिस्पॉन्स आला आहे. बघू आता काय होतं आहे काय नाही. अजून काय सांगायचं होतं की आता म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलेच मगाशी की आम्ही आता वावरात ऊस लावणार आहे आणि आमच्या एक आहे ना जांभळाच्या झाडाला फर्स्ट टाईम आहे ना जांभूळ आलेले, पण ते जांभळं अजून पिकलेले नाही आहे. मी त्याचा व्हिडिओ काढला होता पण ते ऊन येत होतं ना त्याच्यामुळे ते, कारण घरामुळं बरेचसे आम्ही पेरूचे झाडं तोडले. अजून म्हणजे पेरूचेच जास्त झाडं होते, एक लाल पेरू पण होता. पेरूचे झाडं जास्त जोडले आणि आंब्याचे पण 2 होते. पण घरामुळं ते झाडं, कारण ते खूप मोठे होते आणि घरामुळं ते तोडावंच लागले, कारण त्याच्या मुळे आहे ना ह्या बांधकामाच्या आतमध्ये नंतर आपल्याला त्रास दिला असता म्हणून ते तोडून टाकले. फर्स्ट टाईम तिकडं एका आंब्याचं झाड, त्याला इतक्या कैऱ्या आणल्या, म्हणजे खूप मोठा होतात त्याच्या कैऱ्या. त्याला आपण काय म्हणतो फक्त कापून खायचा केशर आंबा पण असा एकदम मोठा असतो. तर तो एक आंबा आहे आणि त्याच्या कैऱ्या होत्या. ते कैऱ्या मध्यंतरी पोरांनी तोडल्या होत्या आणि आमच्या पोरीला फार तो काही असलं हे तोडायची सवय. आणि मग मी त्या दिवशी जांभळाला पाणी टाकत होते, तुम्हाला दाखवते मी की जांभळाला आमच्या झाडाच्या याला फर्स्ट टाईम जांभळं आले. तर मी जाता येता बघत असते कधी पिकतील. पण आता 2-3 दिवस झाले हल्ली खूप पाऊस म्हणजे वारं जास्त येते, पाऊस कमी होते. तर असं पडल्याची भीती वाटते, पडलं तर खायला भेटणार नाही, मातीमध्ये राहते म्हणून दुसरं काय नाही. चला तर मग मी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.